रत्नागिरीच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीमधून रात्रीत या ठिकाणी वहिदा मुर्तुजा आणि त्यांचे अनेक समर्थक जे आहेत त्यांनी अजित पवार गटामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत या ठिकाणी वहिदा मुर्तुजा आहेत, त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मॅडम, काय सांगाल? महायुती होती, अचानक या नाट्यमय घडामोडी रात्री घडलेल्या पाहायला मिळत आहेत। महायुतीमध्ये फूट पडली आणि तुम्ही अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय, काय सांगाल? माझे मिस्टर संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये घालवलेले आहे, पण यावेळेला त्यांनी आम्हाला अचानक उमेदवारी नाकारली, म्हणून आम्ही मग तसा निर्णय घेऊन अजितदादा पवार गटामध्ये गेलो। कारण मी त्यासाठी इच्छुक होते आणि मला रत्नागिरीसाठी काही ना काही करायचं आहे। माझं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झालेलं आहे। मी लहानपणापासून बघते की रत्नागिरीमध्ये काही बदल नाही, तर मी त्यासाठी इच्छुक आहे की मी स्वतः उभी राहून रत्नागिरीसाठी काहीतरी करावं आणि रत्नागिरीमध्ये फार मोठे बदल घडवून आणावेत की बाहेरून आलेल्या लोकांनी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर म्हटलं पाहिजे की रत्नागिरी खरोखर बदललं आहे। बरोबर आहे। म्हणतात की 35 वर्ष या ठिकाणी राजकारणामध्ये होतात। शरद पवारांशी तुमचे घनिष्ठ संबंध किंवा कौटुंबिक संबंध या ठिकाणी पाहायला मिळाले। अशा वेळेला हा निर्णय घेताना कितपत मनावरती दडपण होतं किंवा काय दुःख किती वाटलं? खूप वाईट वाटलं, कारण मी जेव्हापासून रत्नागिरीमध्ये यांच्याबरोबर आहे, त्यांची पत्नी म्हणून, तर नेहमी त्यांच्या तोंडावरती त्यांचं फक्त शरद पवारांचंच नाव असतं, पवारसाहेब पवारसाहेब पवारसाहेब। त्यामुळे त्यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्याविषयी जास्त दुःख मला झालं। बरोबर आहे। आज तिन्ही म्हणजे जवळपास या ठिकाणी बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडनं सुद्धा या ठिकाणी उमेदवार रिंगणामध्ये आहे, शिवसेनेकडनं उमेदवार रिंगणामध्ये आहे। अशा पद्धतीने तुमचा अजेंडा नेमका काय असेल? कारण का ही निवडणूक ही नातेसंबंधांवरती जास्त रंगत चाललेली पाहायला मिळते। मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही मला निवडून द्या आणि मी निवडून आल्यानंतर रत्नागिरीमध्ये काय बदल करते ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल। नक्कीच। या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेकडनं ज्या उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कितपत आव्हान वाटतंय, काय सांगाल? कसं बघता? आणि इकडे महायुती म्हणजे शिवसेना पण आहे। तसं पहिले तर उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने ते करतो आहे। मी एवढंच सांगेन की मी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं सर्व करेन। नक्कीच। या होत्या वहिदा मुर्तुजा। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।